आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राहुरीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात 39व्या पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले। या समारंभाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती लावली। या प्रसंगी विधान परिषद सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर V.K. खर्चे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित केले। शेती क्षेत्राकडे गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून पाहण्याची वेळ आली असून पायाभूत सुविधांमध्ये शाश्वत गुंतवणूक झाल्यास शेतकरी संकटाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे तसेच सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले। सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून जगातील सर्वात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर योजना राज्यात राबवली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली। हवामान बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि महाविस्तार ॲपसारख्या तंत्रज्ञानाचा वापर शेतीत वाढवण्यासाठी त्यांनी भर दिला। तसेच नवीन कृषी पदवीधरांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचे भविष्य उज्ज्वल करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले।